संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुकाचे काही वेळातच आता अवघ्या काही मिनिटांमध्ये आगमन होणार आहे। आपल्यासोबत या संपूर्ण सोहळ्याचे आयोजक आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार 20 मिनिटांमध्ये। एवढ्या वर्षांनंतरचा योग आलेला आहे सिद्धेश्वर मी एवढं सांगेन की ना भूतो ना भविष्यती अशा प्रकारचा हा उत्सव आहे आणि लातूरला लाभलेले हे विशेष पर्व आहे। फक्त जिल्ह्यातील सर्व तमाम जेवढे काही भाविक आहेत जास्तीत जास्त संख्येने आपण या उत्सवासाठी उभा राहायचं आणि थोड्याच वेळामध्ये आता ज्ञानोबा आहे तुकोबा आहे येणार आहेत। तर जे कोणी असतील जिल्ह्यातले त्या सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने इथे येऊन उत्सवाला हजेरी लावायचं एवढंच मी आज या ठिकाणी सांगतो। आपल्यासोबत महाराज आयोजक आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेऊ। काय सांगाल? ज्या संरक्षणाची वाट जे लातूरकर मंडळी पाहत होते तो आनंद घेण्याची वेळ काही मिनिटावरती येऊन थांबलेले। कशा पद्धतीचं नियोजन केलेलं आहे? काय खूप छान नियोजन झालेलं आहे। गेली 6 महिने झालं माझ्या वारकरी संप्रदायातल्या लातूर जिल्ह्यातल्या सर्व भाविकांनी या उत्सवासाठी कष्ट घेतलेले आहेत, पायपीटी केलेले, म्हणून हे आज जो जमलेला समाज दिसतोय हे प्रत्येक वारकऱ्याचं श्रेय आहे लातूर जिल्ह्यातल्या। कशा पद्धतीने रूट असणार आहे रॅलीचं? काय काय ज्या वेळेला पादुका इथे येतील त्यावेळेला चांदीच्या 2 रथामध्ये पादुका विराजमान होतील। एसपी साहेब रथावरती असतील, त्याच्यानंतर सिद्धेश्वर मंदिरला एसपी साहेब, सीओ साहेब आणि महानगरपालिका आयुक्त मॅडम यांच्या हस्ते पादुकांचं पूजन होईल। 60 फुटी रोड, साळे गल्ली, गंजगोलाई, हनुमान चौक, गांधी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक तिथपर्यंत पुढे संत तुकाराम शाळा ग्राउंड वरती आगमन होईल। किती वर्षानंतरचा हा योग आहे? पहिली 750 वर्षानंतर हे पहिल्यांदा घडते। नंदभाऊ बोला ना। तर हे होते यांनी सांगितलेलं की 750 वर्षानंतर हा योग आलेला आहे आणि त्यानंतर या पादुका ह्या अवघ्या काही वेळातच या हेलिकॉप्टरने या ठिकाणी प्रस्थान करतील आणि ते जिल्हाधिकारी, महापालिकेचे आयुक्त, पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते पूजा होऊन ते पालखी मार्गस्थ होईल। सर्व लातूरकरांनी याचा लाभ घ्यावा अशा पद्धतीचं आवाहन देखील आयोजकाच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे। विजय कवाळे, नवराष्ट्र, लातूर।